वर्ध्याचे खासदार अमर काळेंनी शरद पवार पक्षातील खासदारांची पक्षप्रवेशासाठी संपर्क साधणाऱ्या नेत्याचं नाव उघड केलं। अमर काळेंनी सांगितलं की आम्ही अजित पवार गटात प्रवेश करावा यासाठी काँग्रेसच्या सोनिया दुहान यांनी आमच्याशी संपर्क साधला होता। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विकास कामं करायची असतील तर एनडीए सोबत जाण्याशिवाय पर्याय नाही असा सल्ला त्यांनी दिला होता असं अमर काळेंनी सांगितलं। तर सोनिया दुहान या अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी काम करतायत का असा सवाल सलील देशमुख यांनी उपस्थित केला। जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ज्या पहिले राष्ट्रवादीच्या होत्या आता अखंड राष्ट्रवादी असताना का अखंड राष्ट्रवादी असताना आणि अतिशय क्लोज असोसिएट म्हणजे पवार कुटुंबाच्या होते मीडियामध्ये वगैरे तसं येत होतं तर त्यांच्या माध्यमातून, परंतु त्या आता एनसीपीच्या सदस्य नाही आहे। आता तर फक्त सोनिया दुहान आहेत ज्या राष्ट्रवादीकडून तिकडे गेले। एक्झॅक्टली। तुम्ही निवडून कसे येणार? तुम्हाला निवडून यायचं असेल तुम्हाला मतदारसंघात रिझल्ट द्यावं लागेल, काम करावं लागेल। काम करायचं असेल तर तुम्ही इकडं आल्याशिवाय तुम्हाला निधी भेटणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही बीजेपी सोबत आलं पाहिजे, एनडीए सोबत आलं पाहिजे किंवा सरळ सरळ अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या मतदारसंघात काम होतील, तुम्ही रिझल्ट देऊ शकाल। काँग्रेस इंडिया अलायन्स सोबत आहे की काँग्रेस अजित पवार गटासोबत आहे? काँग्रेसचे काही नेते याच्याबद्दल काँग्रेसने पण निर्णय घेण्याची गरज आहे की अशा पद्धतीचे जर का काम कोणी त्यांचे पक्षाचे नेते करत असतील किंवा ते बी टीम म्हणून काम करत असतील भारतीय जनता पक्षाचे किंवा एनडीएचे, त्याच्याबद्दल काँग्रेसने विचार करण्याची गरज आहे। कुठेही समन्वय ज्या समिती राहील, मग ते राज्य शासनाची राहील किंवा राज्य स्तरावरची राहील किंवा केंद्र स्तराची राहील, त्याच्याबद्दल याची दखल घेतली जाईल असा माझा अंदाज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।